नमस्कार मित्रांनो, माझं नाव शिवराज उमनाबाद आहे. स्मार्ट कृषी पशुपालन ट्रेनिंग सेंटर ह्यामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या 8 वर्षापासून आम्ही महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेश ह्या 3 राज्यांमध्ये शेळी पालन आणि कोंबडी पालनचं प्रशिक्षण देत आहोत. महाराष्ट्रात तर आम्ही ऑलमोस्ट सगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण दिलेलं आहे, चालू आहे. इकडे नागपूर असो, अमरावती असो, अकोला असो, धुळे असो, मुंबईमध्ये सारखे चालू असतात. ठाणे, पनवेल, बदलापूर, पुण्यामध्ये तर आपलं हेड ऑफिसच आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपले प्रशिक्षण चालू असतात. खूप चांगला प्रतिसाद मिळतो. एक साइड बिझनेस म्हणून शिकलेली लोक किंवा शहरात राहणारी लोक सुद्धा आजकाल शेळी पालनकडे वळायला लागलेत. आपण काहीतरी एक साइड बिझनेस केला पाहिजे म्हणून शेळी पालनकडे खूप पॉझिटिव्ह नजरेने लोक आता बघायला लागलेत. खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. पण काही लोक आम्हाला हेही सांगतात, सर आमची खूप इच्छा होती प्रशिक्षणाला यायची, पण मला वेळ नाही. मी जॉबला जातो किंवा माझा काही व्यवसाय आहे, त्या व्यवसायामधून मला वेळ काढणं थोडं अवघड जातं आहे, की इतर माझे काही पर्सनल प्रॉब्लेम असतात की ज्यामुळे मी प्रत्यक्ष तिथे ट्रेनिंगला हजर राहू शकत नाही. अशा लोकांसाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत ऑनलाईन ट्रेनिंग. 5 दिवसीय ऑनलाईन शेळी पालन आणि कोंबडी पालन प्रशिक्षण कार्यक्रम. 5 days ऑनलाईन गोट अँड पोल्ट्री फार्म ट्रेनिंग. फी सुद्धा खूप कमी आहे. प्रत्यक्ष जर ट्रेनिंगला तुम्ही आलात तर 2,500 रुपये फी असते शेळी पालनची. कोंबडी पालनला 2,500 रुपये फी असते. ऑनलाईनला खूप कमी फी आहे मित्रांनो. शेळी पालनला फक्त 1,000 रुपये फी आहे. कोंबडी पालनला फक्त 1,000 रुपये फी. 1,000 आणि 1,000 2,000 होतात. एक कोर्स केला तर 1,000 रुपये फी. जर तुम्ही दोन्ही कोर्स केला तर तुम्हाला 500 रुपयाचा डिस्काउंट मिळेल. म्हणजे 1,500 रुपयामध्ये तुम्ही दोन्ही कोर्स करू शकता. अत्यंत खूप कमी फी आहे. आणि तुमच्याकडून आधार कार्ड आणि तुमचा ॲड्रेस घेण्यात येईल. येणाऱ्या 1 आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या ॲड्रेसवर सर्टिफिकेट आणि 5 लाखाचा शेळी पालनचा प्रोजेक्ट रिपोर्ट, 10 लाखाचा कोंबडी पालनचा प्रोजेक्ट रिपोर्ट तुमच्या ॲड्रेसवर तुम्हाला घरी पाठवण्यात येईल. जे प्रत्यक्ष ट्रेनिंग घेतल्यानंतर प्रमाणपत्र मिळतो, जे प्रत्यक्ष ट्रेनिंग घेतल्यानंतर प्रोजेक्ट रिपोर्ट मिळतो, तोच प्रोजेक्ट रिपोर्ट, तोच प्रमाणपत्र तुमच्या घरी पाठवण्यात येईल. आणि ऑनलाईन ट्रेनिंग कसा असतो, दररोज जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी दररोज सकाळी तुम्हाला 9 वाजता एक विषयाची व्हिडिओची लिंक पाठवण्यात येईल. तो तुम्ही कधीही दिवसभरात तुमच्या वेळेनुसार दुपारी, संध्याकाळी, रात्रीच्या तुमच्या परिवारासोबत तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. ते ट्रेनिंगमध्ये सहभागी होऊ शकता. प्रवासात, ऑफिसात जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ते ट्रेनिंगमध्ये सहभागी होऊ शकता. ट्रेनिंग बघत असताना तुम्हाला काही प्रश्न असतील तर लगेच तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर विचारू शकता. एक आम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड करतो. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही तिथे विचारू शकता. किंवा आमचा नंबर तर तुमच्याकडे असेलच. तुम्ही एनी टाईम कधीही शेळी पालन, कोंबडी पालनचे प्रश्न किंवा तुमच्या शंकांचे तिथे विचारू शकता. शंका तुम्ही तिथं विचारू शकता. असा हा 5 दिवसाचा ऑनलाईन कोर्स असतो. तर या 5 दिवसामध्ये काय शिकवण्यात येईल बा, तर यामध्ये तुम्हाला शेळ्यांचे मार्केटिंग कसं करायचं, मटणाचं मार्केटिंग कसं करायचं, बकरीचं मार्केटिंग कसं करायचं, पैदाशीचा ब्रीडिंगचा बिझनेस कसं करायचं, अगदी डिटेलमध्ये तुम्हाला शिकवण्यात येईल. तर शेड कसं बांधायचं हे शिकवण्यात येईल तुम्हाला. कारण शेळी पालन करत असताना काय लोक शेडवर खूप खर्च करतात. मुळात शेडवर खूप खर्च करायची अजिबात तसं गरज नाही. अत्यंत सुरुवात करत असताना तुम्ही सिंपल शेड बांधा. 1-2 वर्ष तुम्ही त्यामध्ये व्यवसाय करा. नंतर काय तुम्हाला वाटलंच तर खूप बारीक करू शकता. तर साधं शेड कसं बांधायचं हे तुम्हाला नकाशा करून दाखवण्यात येईल. त्याची दिशा कशी असली पाहिजे, त्याची गव्हाण कसे असलं पाहिजे,
कंपाऊंड कसं असलं पाहिजे, फ्लोरिंग कशी असली पाहिजे, प्रत्येक गोष्ट तुम्हाला बारकाईने तिथं शिकवण्यात येईल. त्याच्यानंतर तुम्हाला चारा व्यवस्थापन कसं असेल, चारा व्यवस्थापन कसं करायचं, कारण शेळीपालनमध्ये जर तुम्ही बंदिस्त शेळीपालन करत असाल तर चारा व्यवस्थापन खूप खूप महत्त्वाचा विषय ठरतो. तर ओला चारा कसा बनवायचा, सुका चारा कसा, खुराक कसा तयार करायचा, दिवसभराचं शेड्यूल कसं असलं पाहिजे, सकाळी काय द्यायचं, दुपारी काय द्यायचं, संध्याकाळी काय द्यायचं, इतकं बारकाईने तुम्हाला सांगण्यात येईल. आणि शेतामध्ये लागवड कशी करायची, बियाणापासून लागवडीपासून पाणी कसं द्यायचं, त्याची कापणी कशी कशी करायची, हे प्रत्येक गोष्ट तुम्हाला चारा व्यवस्थापनमध्ये सांगण्यात येईल. त्यानंतर विषय असेल आपला आजार व उपचार. शेळी मुळात आजारीच पडू नये म्हणून काय लसीकरण करावे लागतात, वॅक्सिनेशन करावे लागतात. कोणतं वॅक्सिनेशन कोणत्या महिन्यात करायचा, प्रत्येकाचा काय फायदा असतात, तसं तुम्हाला डिटेलमध्ये सांगण्यात येईल. जंताचं औषध कसं द्यायचं. बऱ्याच वेळा शेळ्यांची वाढ होत नाही, काय लोक जंताचं औषध करत नाही, तर कोणत्या महिन्यात कोणतं जंताचं औषध करायचं हे तुम्हाला डिटेल सांगण्यात येईल. तर कोंबडी पालनमध्ये काय काय विषय शिकवले जातील, त्यामध्ये तुम्हाला गावरान कोंबडी पालन कसं करायचं, पिल्लं कसं आणायचं, त्याचं संगोपन कशी करायची, ब्रूडिंग म्हणजे पिल्लांचं संगोपन कसं करायचं, हीट वगैरे द्यावं लागते त्याला, तो हीट कसं द्यायचा, आणि त्याची विक्री कशी करायची, कुठे कुठे विक्री करू शकतो आपण, त्याच्याबद्दल माहिती मिळेल. प्लस तुम्हाला ब्रॉयलर तुम्ही प्रायव्हेटही करू शकता किंवा कंपनी बरोबर कॉन्ट्रॅक्ट पण करू शकता. तर कंपनी बरोबर कसं कॉन्ट्रॅक्ट करायचं, किती पैसे मिळतील आपल्याला, वर्षभरात किती बॅच होतील, प्रत्येक गोष्ट तुम्हाला शिकवण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला लेयर फार्मिंग, अंड्यासाठी कोंबडी पालन ते कसं करायचं, त्याची जाळी कशी बनवायची, त्याचे केजेस कसं बसवायचं, एकूण आपल्याला किती बजेट लागेल, आपल्याला किती प्रॉफिट होईल. त्यानंतर हॅचिंग, अंड्यापासून पिल्लं तयार करणे, एक मशीन असतो, तो मशीन पण तो व्यवसाय पण तुम्ही करू शकता. असे तुम्हाला कोंबडी पालनमध्ये शिकवण्यात येईल. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असेल तो म्हणजे बँकिंग. बँकेची लोन कशी बनवायची. खूप लोकांना बँकेबद्दल खूप गैरसमज असतात. तर काय काय डॉक्युमेंट लागतात, कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटला जावं लागतं. आम्ही तर तुम्हाला प्रमाणपत्र आणि प्रोजेक्ट रिपोर्ट दिलेलाच असतो, तुमचं काम अगदी सोपं झालेलं असतं. तरीही तुमचे काय डॉक्युमेंट जोडावे लागतात, तर काय काय डॉक्युमेंट लागतात. आणि लोन झाल्यानंतर नाबार्डकडून तुम्हाला सबसिडी कशी मिळवायची, काय काय प्रोसिजर असते. ओपनवाल्यांना 30% सबसिडी मिळते, SC ST कास्टवाल्यांना 35% सबसिडी मिळते. ही कशी मिळवायची ते आपण डिटेलमध्ये बघूया. त्यानंतर आपल्याला पंचायत समितीची एक सबसिडी असते राज्य सरकारची, नाविन्यपूर्ण योजना म्हणून. ओपनवाल्यांना 50% सबसिडी असते जनरल कॅटेगरी, आणि मागासवर्गीयांना 75% सबसिडी असते. ही कशी मिळवायची, काय काय डॉक्युमेंट लागतात, हे प्रत्येक गोष्ट तुम्हाला या डिटेलमध्ये या ट्रेनिंगमध्ये सांगण्यात येईल. मित्रांनो, मी तुम्हाला खात्री देतो, जेव्हा हा 5 दिवसाचा ट्रेनिंग संपेल तुमच्या मनात शेळी पालनविषयी एकही शंका राहणार नाही. जरी एखादी शंका राहिली तर तुम्ही व्हॉट्सअपमध्ये विचारू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. तर सगळ्यांनी याचा लाभ घ्या. धन्यवाद.